चेंबूरमध्ये एका निष्पाप मुलाचा जीव गेला, पण या दुर्घटनेची जबाबदारी घेणार कोण? कंत्राटदार, अधिकारी की संपूर्ण यंत्रणा? सध्या आलेल्या बीएमसीच्या अहवालाने आता आणखीन एक मोठा प्रश्न निर्माण केलाय, ज्यामुळे आता महानगरपालिकेतच वाद सुरू झालाय. यामागचं कारण पण काहीसं तसंच आहे. झाड पडलं गेलं, लहानग्या मुलाचा मृत्यू झाला आणि आता या घटनेचा अहवाल समोर आल्यानंतर त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात काहींना क्लीन चिट मिळाली आहे, तर काहींवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र हा अहवाल खरंच सत्य सांगतोय की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नेमका वाद काय आहे, अहवालात काय नमूद केलंय, रितू तावडेंचं नेमकं स्पष्टीकरण काय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. सगळ्यात आधी ही घटना काय आहे ते समजून घेऊया. 30 जून रोजी मुंबईच्या चेंबूरमधील डायमंड गार्डन जवळ एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शाळेची बस जात असताना अचानक एक पिंपळाचं झाड त्या बसवर कोसळलं. या भीषण अपघातात लहानगा विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली गेली. त्यानंतर बीएमसीने तातडीने चौकशी समिती नेमली आणि आता त्या समितीचा अहवाल समोर आलाय. पण हा अहवाल समोर येताच नवा वाद हा सुरू झालाय. अहवालात झाड पडण्याला फक्त कंत्राटदार जबाबदार असल्याचं म्हटलं गेलंय. तसेच रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडाची शिफारस ही करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात बीएमसीच्या उद्यान विभाग आणि रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे आता या अहवालावर अनेक तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आता आक्षेप घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या दुर्घटनेत केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी टाकून अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवणं हे कितपत योग्य आहे, असं म्हणत त्यांनी थेट अहवालावरच प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले. आता या अहवालात नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय सूचना देण्यात आल्या आहेत ते देखील समजून घेऊयात. तर सगळ्यात आधी झाडांची नियमित तपासणी करणे, वैज्ञानिक पद्धतीने छाटणी करणे, प्रत्येक झाडाची GIS आधारणी नोंद ठेवणे, झाडांच्या मुळांभोवती पुरेशी मोकळी जागा ठेवणे, रस्त्यांची कामे करताना झाडांच्या मुळांचे संरक्षण करणे आणि प्रत्येक प्रकल्पासाठी झाड तज्ज्ञांची नियुक्ती करणे, अशा तब्बल 25 शिफारशी यात करण्यात आल्या. तसेच नागरिकांना धोकादायक झाडांची माहिती देता यावी म्हणून स्वतंत्र एक मोबाईल ॲप देखील तयार करण्याचा प्रस्ताव यात आहे. मात्र या शिफारशींवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यावरण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की फक्त नियम बनवून उपयोग नाहीये, त्याची अंमलबजावणी कोण करणार आणि त्यासाठी जबाबदार कोण असेल याचं स्पष्ट उत्तर अहवालात नाहीये. काही तज्ज्ञांनी तर अहवालाला अपुरा आणि एकतर्फी म्हटलं गेलंय. त्यांच्या मते झाडांचं संरक्षण ही फक्त कंत्राटदारांची नाही, तर बीएमसीच्या विविध विभागांचीही संयुक्त तितकीच जबाबदारी आहे. दरम्यान या प्रकरणात आता राजकीय वातावरण देखील तापलं गेलंय. शिवसेना नेत्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी असा दावा केलाय की त्यांच्यापर्यंत हा अहवाल आलाच नाहीये. त्या नेमकं काय म्हणाल्यात जाणून घेऊयात. चेंबूरच्या दुर्घटनेच्या बाबतीत जो अहवाल प्रशासनाने, मला वाटतं कालच काय परवारात संध्याकाळी जो आला, मुळात इतका महत्वाचा अहवाल महापौर म्हणून माझ्याही टेबलवर नाही आणि मला वाटतं हेतल गाला ज्या कमिटीच्या चेअरमॅन आहेत त्यांच्याही टेबलवर नाही. मुळात मी इथूनच सुरुवात करते. आता रितू तावडेंच्या म्हणण्यानुसार जर त्यांच्याकडे हा अहवाल आलाच नव्हता तर मग तो बाहेर कसा काय आला आणि कोणी लीक केला, हा इकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर दुसरीकडे गणेश खनकर जे सभागृहाचे नेते आहेत, त्यांनी या प्रकरणात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हा अहवाल आम्हाला मान्य नाहीये असं म्हणत त्यांनी तो अहवालच थेट फाडून टाकलाय आणि असं देखील म्हटलंय की या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. पाहूया. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा अहवाल अमान्य करा. हा अहवाल अमान्य करा. एका त्रस्त संस्थेमार्फत याची पुन्हा एकदा चौकशी करा आणि तोपर्यंत माझा हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवा. हे आज कुठलंही प्रमाण नाही की अहवाल महापौर महोदया प्रकाशित झालेला आहे न झाला याचं काही प्रमाण नाहीये. पण एवढं मात्र जरूर सांगतो की ज्या पद्धतीने हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो आणि महापौर महोदया हा अहवाल
अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद. तर पर्यावरण अभ्यासक हेतल गाला यांनी देखील हा अहवालच योग्य नसल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. पुढे अहवालात आणखीन एक महत्वाची बाब समोर आलीये, ती म्हणजे दुर्घटनेच्या आधी मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. 28 जून ते 5 जुलै या कालावधीत तब्बल 1158 झाडे किंवा मोठ्या फांद्या या कोसळल्याची नोंद या अहवालात आहे. मात्र पर्यावरण तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे की केवळ पावसाला दोष देऊन जबाबदारी टाळता येणार नाहीये. जर झाडांच्या मुळांभोवती योग्य जागा ठेवली नाही, सतत कॉन्क्रिटीकरण केलं आणि वेळेवर तपासणी झाली नाही तर अशी दुर्घटना ही पुन्हा घडू शकते. आता इकडे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतरही जर चौकशीत स्वतःच्याच अधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळत असेल तर खरी जबाबदारी नेमकी कोणाची आहे? ही चौकशी स्वतंत्र संस्थेकडून व्हायला हवी होती का? आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केवळ अहवाल पुरेसा आहे की प्रत्यक्ष काहीतरी होणं हे गरजेचं आहे? या प्रश्नांची उत्तर आता अजूनही मिळालेली नाहीयेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या बीएमसी, राज्य सरकार आणि या अहवालावर सुरू होणाऱ्या पुढील कारवाईकडे लागल्यात. त्यामुळे या प्रकरणात आता खरंच न्याय मिळणार की हा वादही इतर अनेक प्रकरणांसारखाच फक्त चर्चेतच राहणार हे येणारा काळ ठरवेलच. मात्र तुम्हाला काय वाटतं? अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.